प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेला नव्हता। तर ऑपरेशन टायगरमुळे संकटात सापडलेल्या आपल्या पक्षाला काहीशी नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने आता हे रामरक्षा आंदोलन होण्याचं बोललं जाते। त्याच वेळी ऑपरेशन टायगर 3 ची आता चर्चा सुरू झालेली आहे। याचं कारण काही नेत्यांची आलेली वक्तव्य। शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3 च्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलचं वक्तव्य केलंय। त्यामुळे आता महाभूकंप होईल असं सांगत शिरसाटांनी खळबळ उडवली आहे। त्यामुळे आधी 6 खासदार, त्यानंतर विधान परिषद आमदार सचिन अहिर, यानंतर आता शिंदेंच्या टार्गेटवर नेमकं कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे। ऑपरेशन असं थोडंसं एकदा आम्ही सगळं त्याचा सॅम्पल चेक सगळं चेक करतोय। नंतर याचा ऑपरेशन बद्दल तुम्हाला माहिती मिळेल। असा भूकंप होणार महाभूकंप होणार। टार्गेट किती महिन्याचं आहे की ऑपरेशन 3 याचं टार्गेट? ते सर्व एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात, कधी त्याचा भूकंप करायचा, कधी त्याचा बॉम्बस्फोट करायचा आणि कधी त्याचं ऑपरेशन करायचं। ऑपरेशन 2 झालं ते सुद्धा कुणाला कळालं नाही, त्यामुळे ऑपरेशन 3 सुद्धा हे कळणार नाही। त्याच्यापेक्षा सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात असणारा झंझावात, प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्याविषयी वाटणारा उत्साह किंवा विश्वास आणि भविष्यात सुद्धा एक राजकारणातला आश्वासक चेहरा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उत्तुंग अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जोडलेली नाळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र अख्ख्या महाराष्ट्रात आहे। त्यामुळे